मुसळधार पावसामुळे मुंबईमधील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। वाकोला ब्रिजवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त झाले। या खड्ड्यांमुळे इथं मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होतीये, त्यामुळे अपघातांचाही धोका वाढलेला आहे। हा ब्रिज MMRDAच्या अखत्यारीत येतो। पालिकेकडे खड्ड्यांची तक्रार करून सुद्धा ते MMRDAकडे बोट दाखवतायत। प्रशासकीय यंत्रणांच्या या चालढकलीत वाहन चालक मात्र त्रस्त झालेत। अशाच एका वाकोला ब्रिजवरती सध्या आपण उपस्थित आहोत। या रस्त्यावरती या ब्रिजवरती मोठ्या प्रमाणात खड्डे हे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा या संपूर्ण परिसरामध्ये होताना पाहायला मिळते आहे। साधारणपणे दोन्ही दिशेला जाणारी ही जी वाहतूक आहे, निर्मल नगर परिसरातनं ही सगळी वाहतूक या ब्रिजला सुरुवात होते। वाकोला ब्रिज हा पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा ब्रिज म्हणावा लागेल। समोर आपण बघता रस्त्यामध्ये संपूर्णपणे हे खड्डे तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा होत असल्याचं पाहायला मिळतंय। या खड्ड्यांचं मुख्य कारण आहे ते म्हणजे मुसळधार पाऊस। हा ब्रिज येतो MMRDAच्या अखत्यारीत। MMRDAकडनं याचं संपूर्ण मेंटेनन्स देखभाल ही केली जाते, परंतु याबाबतच्या वारंवार तक्रारी पालिका प्रशासनाला दिल्या जातात, ज्यांच्याकडे याचा मालकी हक्क नाही। त्यामुळे या संपूर्ण ब्रिजच्या डागडुजीचं काम आता कोण करणार हा प्रश्न गंभीर झालेला आहे। न्यूज प्रवीण शेट्टीसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणखी एक मोठी बातमी आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी आयुक्त गगराणी यांना फोन केला। तक्रार देऊन सुद्धा अधिकारी दखल घेत नसल्यानं मुख्यमंत्र्यांनी अखेर न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेतली आहे। न्यूज 18 लोकमतनं वाकोला ब्रिजची दुरावस्था दाखवली होती। फडणवीसांनी मुंबईतील खड्ड्यांबाबत यानंतर चर्चा करत खड्डे बुजवण्याचे आदेश पालिकेला दिल्याची माहिती समोर येते। तर प्रशासनानं मात्र दखल घेतलेली नव्हती, तसेच खड्डे ठेवले होते। न्यूज 18 लोकमतनं ही समस्या मांडली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः याची दखल घेऊन आयुक्तांना हे खड्डे बुजवण्याचे आदेश दिले। दरम्यान एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप करत आदित्य ठाकरेंनी एक्सवर काय पोस्ट केली आहे बघूया। त्यांच्या भ्रष्ट कारभारानं मुख्यमंत्र्यांनाही सोडलं नाही। वाकोला पुलावरील खड्ड्यांचा व्हिडिओ वरुण सरदेसाईंनी शेअर केला। सातत्यानं सांगतोय 5 कंत्राटदारांना हाताशी धरून त्यांनी स्वतःचे खिसे भरले। एक गंमत, या भ्रष्ट कामगाराला त्यांच्याच पक्षाचा पाठिंबा 2 वर्ष होता। त्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुतलं आणि त्यांनीच मुंबईची तिजोरी धुतली, असं सुद्धा आदित्य ठाकरेंनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटलंय। पाहूयात पुढची बातमी। देशातील तरुण पिढी सध्या ऑनलाईन गेमच्या विळख्यात सापडली आहे। ऑनलाईन गेमच्या सवयीपायी अनेकांनी आपले पैसे गमावले, तर कर्जाच्या विळख्यात सापडल्यानं काही जणांनी टोकाचा मार्ग स्वीकारत जीवनही संपवलं। ऑनलाईन गेमच्या जाळ्यातून सुटकेसाठी केंद्र सरकारनं मोठं पाऊल उचललंय। ऑनलाईन गेमवर बंदी आणली आहे। तुमचा मुलगा आता ऑनलाईन गेम खेळणार नाही। आता तुमचा नवरा ऑनलाईन सट्टेबाजीच्या आहारी जाणार नाही। आता तुमचं आर्थिक नुकसान देखील होणार नाही। ऑनलाईन गेमिंगवर केंद्र सरकारचा वज्रप्रहार। गेल्या काही वर्षांपासून भारतात लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत इतकंच नाही तर अगदी वयस्कर मंडळींमध्ये सुद्धा ऑनलाईन गेमिंगची खूप क्रेज असल्याचं आपल्याला दिसून आलंय। देशातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात या ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे ऑनलाईन गेमिंगच्या या व्यसनाधीनतेमुळे पालकांच्या नकळत मोठ्या रकमाही गमावल्याचं अनेकदा समोर आलं। अशा गेम्समुळे करोडो लोकांनी स्वतःच्या कष्टाने कमावलेले पैसे एका क्षणात गमावलेत। सरकारच्या आकडेवारीनुसार जवळपास 45 कोटी लोक या गेमिंगचे शिकार ठरले। दरवर्षी 20,000 कोटींहून अधिक रुपयांचा चुराडा ऑनलाईन गेमिंगमध्ये झाला। ऑनलाईन गेमिंगमुळे कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या अनेकांनी आत्महत्या करत जीवन संपवल्याचीही अनेक उदाहरणं आहेत। देशातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास 30% जनता ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात अडकल्याचं समोर आलंय। पण आता या ऑनलाईन फासातून लोकांची सुटका होणार आहे, कारण देशभरात फोफावत चाललेल्या या ऑनलाईन गेमिंग आणि सट्टेबाजी विरोधात केंद्र सरकारनं आता मोठं पाऊल उचललंय।
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक 2025 सादर केलं. यामुळे Dream11 आणि My11 सर्कल यासारख्या लोकप्रिय ऑनलाईन गेमला आळा बसणार आहे. अशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये वारंवार ह्या ऑनलाईन गेमिंग ॲपमुळं घटना घडत होत्या आणि ही गोष्ट केंद्र सरकारच्या लक्षात यावी म्हणून आत्ता सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये मी 30 तारखेला हा विषय लोकसभेमध्ये मांडला. ह्याचबरोबर सन्माननीय अश्विनी वैष्णवजींना पण ह्याच्या पाठीमागची दाहकता लक्षात आणून दिली. कई ऐसे परिवार है, कई ऐसे व्यक्ति है जिनको ऑनलाइन मनी गेम्स के कारण एक एडिक्शन हो जाता है. जिंदगी भर की बचत गेम में उड़ा दी जाती है. फ्रॉड और चीटिंग एल्गोरिदम्स ऐसे होते हैं कि पता नहीं चलता कि कौन किसके साथ खेल रहा है और एल्गोरिदम्स ओपेक एल्गोरिदम्स होते हैं. हार निश्चय हो जाती है. फाइनेंशियल लॉसेस, माननीय अध्यक्ष जी, कई परिवार नष्ट हुए, एक्सट्रीम केसेस हुए, सुसाइड भी हुई. इंडिया डिजिटल वेलनेस अहवालानुसार ऑनलाईन गेमिंगमध्ये शाळेतले विद्यार्थी ते तरुण अर्थात जेनेक्सची संख्या सर्वाधिक असल्याचं समोर आलंय. छोट्याशा स्क्रीनवरचं ऑनलाईन गेमिंगचं हे व्यसन देशातील भविष्यातील पिढी संपू लागलंय. पण सरकारच्या निर्णयामुळे हीच पिढी पुन्हा शिक्षण, करिअर आणि जीवनाच्या खऱ्या खेळात पुढे जाईल अशी आशा आहे. सरकारच्या या निर्णयावर नागरिकांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या. ऑनलाईन गेमिंगच्या याचं सूत्र धरून अनेक वेळा स्कॅम्स होत होते, डिजिटल स्कॅम्स होत होते आणि सायबर स्कॅम्स वाढत होते. ह्याला कुठेतरी आळा बसेल. ऑनलाईन गेमिंग्समुळे मुलं कर्जबाजारी होतात, व्यसनधारीश होतात आणि ह्या कारणामुळे ते काही चुकीचे पाऊलही उचलतात. म्हणून माझ्या मते तर चांगलंच केलं. ऑनलाईन गेमिंगमुळे कित्येक विद्यार्थ्यांनी, तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना सुद्धा समोर आलेल्या आहेत. जंगली रमी असेल, ऑनलाईन रमी असेल, या जुगाराच्या पायी कित्येकांनी कर्जबाजारी झाले, कित्येकांनी आत्महत्या केल्या आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर लागले. ऑनलाईन गेमिंगमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर ताण येतो. सायबर सुरक्षेचा धोकाही वाढत असल्याचं बऱ्याचदा समोर आलंय. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ऑनलाईन गेमिंग उद्योगाला कायदेशीर चौकट प्राप्त होऊन आर्थिक फसवणुकीचं प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा आहे. ह्या गेमिंग कंपन्या आणि हे जे पेमेंट गेटवे ह्यांना जे मदत करत होते ह्यामुळे खूप मोठे फ्रॉड होते. गेमिंगचा नाद लोकांना लागत होता आणि आत्ताच्या ह्या ऑनलाईन गेमिंग बिलमुळे हे सगळं रोखण्यात मदत होणार आहे. आणि ऑनलाईन गेमिंगमुळे ऑनलाईन गेमिंगचं ई स्पोर्ट्सचं रूपांतर झाल्यामुळे जे काही कोणी गेमर्स होते, जे गेम ऑफ स्किल खेळत होते, त्यांना मदत होणार आहे आणि जिथे रोख लागायची होती तिथे रोख लागणार आहे. याच ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात अडकून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. कुणाचा मुलगा गेला, कुणी बाप गमावला, तर कुणी लाखोंचं कर्ज डोक्यावर घेतलं. पण केंद्र सरकारने घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयाने आता लाखो कुटुंबांना नवी उमेद मिळणार आहे. कारण खेळाची खरी मज्जा मोबाईलच्या स्क्रीनवर नाहीये तर मैदानात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.